शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर PS कांबळे सर. ज्या देशांचं अवलंबित्व अमेरिकेवरती आहे त्यांच्या विकासावरती प्रतिकूल परिणाम करणं हा हेतू असावा त्यामध्ये आहेच. आणि म्हणून अशा प्रकारचं हे जे टॅरिफ, ज्याला आपण आयात कर म्हणतो, आयात शुल्क असं म्हणतो, ऍक्च्युअली ती इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी आहे, ती निर्यात करणाऱ्या देशांवरती लादली जाते. म्हणजे ती त्यांची आयात ड्युटी होते, आयात शुल्क होतं. म्हणजे भारतावरती तो कर लादला तर तो भारताच्या निर्यातीवरचा कर आहे, पण तो अमेरिकेच्या आयातीवरचा कर आहे. कारण आज आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी काही नियंत्रण, काही बंधनं, काही करांचे दर लादणं आणि वाढवणं आवश्यक आहे. आता यामध्ये एक आपल्याला चित्र दिसतं की यामधून एक असा आपल्याला धडा पण मिळतो की अमेरिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर अमेरिकेचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. 2 एप्रिलला जेव्हा ट्रम्प यांनी हे सगळं धोरण जेव्हा जाहीर केलं त्या दरम्यान त्यांच्या विधानामध्ये एक दोन वाक्य अशी पण आली होती की मोदी माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांची आमच्याबरोबर व्यापार करण्याची त्यांची पद्धती मात्र मला बरोबर वाटत नाहीये. ट्रम्प जे बोलतात, जे निर्णय घेतात ते सगळे भारताचे विरोधी निर्णय आहेत असं माझं व्यक्तिगत. सर, सर्वप्रथम मी तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मी स्वागत करतो. तुमच्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामधनं तुम्ही वेळ काढून आज माझ्यासारख्या छोट्या युट्यूबरसाठी तुम्ही वेळ दिलात, त्याबद्दल तुमचं मनापासून सुरुवातीला धन्यवाद. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहे, पण त्याच्यापूर्वी माझ्या प्रेक्षकांना हे मला पहिल्यांदा सांगणं गरजेचं वाटतं की आज आपण ज्यांच्याबरोबर बातचीत करणार आहे ते आहेत शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर PS कांबळे सर. कांबळे सरांचा प्रदीर्घ अनुभव आहे अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये. त्यांचं योगदान प्रचंड आहे, संशोधन कार्य त्यांचं प्रचंड मोठं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी MPhil, PhD वगैरे वगैरे हे सगळं केलेलं आहे. तर असा प्रदीर्घ अनुभवी असलेले आणि त्याचबरोबर प्रचंड विद्वत्ता असलेले असे प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे सर आपल्यासोबत आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती अनेक शोध निबंध सादर केलेले आहेत, अनेक जर्नलमधनं त्यांनी लिखाण केलेलं आहे, 22 एक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत अर्थशास्त्राशी संबंधित. आणि त्यांचा संशोधनाचा विषय आहे पब्लिक इकॉनॉमिक्स किंवा त्याचबरोबर पर्यावरणीय अर्थशास्त्र हा त्यांचा खरं तर संशोधनाचा विषय आहे. आणि त्यांनी आज आपल्याला वेळ दिलेला आहे एका महत्वपूर्ण अशा विषयावरती बोलण्यासाठी. प्रेक्षकांना मला हे सांगू द्या की गेल्या काही दिवसापासून आपण म्हणजे 2 एप्रिल पासून खरं तर आपण जगभराची जे काही घडामोडी पाहतोय त्याच्यामध्ये जगभरामध्ये जे काही उलथापालथ चाललेली आहे, बाजार ढासळत आहेत, अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये प्रचंड उलथापालथी होत आहेत. आणि हे सगळं का होतंय तर 2 एप्रिल 2025ला अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीनच धोरण त्यांनी जाहीर केलं, ज्याला ते रेसिप्रोकल टॅरिफ्सचं जे धोरण म्हणतात, ज्याला परस्पर कर असं त्याला मराठीमध्ये आपण म्हणूया, असं त्यांनी जगामधल्या विविध देशांवरती त्यांनी ते कर लागू करण्याचं सूतोवाच केलं. खरं तर आजपासून त्यांचे हे जे कर जे होते ते आजपासून सुरू होणार होते. त्या कर प्रणालीमध्ये त्यांनी विविध देशांवरती वेगवेगळ्या प्रकारचे कर त्यांच्या देशामधनं म्हणजे बाहेरच्या देशामधनं अमेरिकेमध्ये येणाऱ्या वस्तूंवरती, आयातीवरती प्रचंड मोठे कर त्यांनी लादण्याचं सूतोवाच केलं होतं. त्याच्यामध्ये भारतासारख्या देशामध्ये सुद्धा 27% एवढा मोठा कर लादण्याचं त्यांचं धोरण होतं. चीन सारख्या देशावरती त्यांनी 44% आणि इतर जगभरामधल्या इतर अनेक देशांवरती त्यांनी अशाच पद्धतीचे कर लागू करण्याचं सूतोवाच केलं होतं. आता जेव्हा आपण मुलाखत सुरू आहे त्यावेळेला खरं तर अमेरिकेनं असं धोरण त्यांनी घेतलेलं आहे की 90 दिवसासाठी त्यांनी हे रिसिप्रोकल टॅरिफचं हे जे धोरण आहे हे त्यांनी 90 दिवसासाठी थांबवलेलं आहे. आणि हे का त्यांनी थांबवलेलं आहे तर अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात प्रचंड मोठा संतापाची लाट उसळली. लोक रस्त्यावरती आंदोलन करायला बाहेर पडलेत
आणि जगभरामधले बाजार देखील कोसळले. या सगळ्या घडामोडीमुळं त्यांनी हे धोरण 90 दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतलाय. परंतु हे सगळं प्रस्तावनेमध्ये एवढी प्रदीर्घ प्रस्तावना मी करत असताना ही सगळी पार्श्वभूमी तुमच्यासमोर मांडणं मला गरजेचं वाटलं, म्हणून ही सगळी पार्श्वभूमी आपण मांडली. आता या सगळ्या संबंधानं रिसिप्रोकल टॅरिफ्स म्हणजे नेमकं काय, त्याचा जगावरती होणारा परिणाम, भारतावरती होणारा पर्यायानं परिणाम काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे सर यांच्याबरोबर. मी कांबळे सर, तुम्हाला ही सगळी पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडलेली आहे. मला आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमचं अवलोकन नेमकं काय आहे याबद्दल मला तुम्हाला विचारावं असं वाटतं. पहिल्यांदा हेमंत, तुम्हाला खूप धन्यवाद देतो की एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी मला निमंत्रित केलं. की हा विषय सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. तो देशाच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि जगाच्या दृष्टीने पण महत्वाचा आहे. आणि अशा एका महत्वाच्या, अत्यंत जवळच्या विषयावरती चर्चा करणं अपेक्षित होतं. नेमकं त्याचं वास्तव काय, त्याचा नेमका अर्थ, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, या अनुषंगानं विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर असं म्हणतो की मुक्त जग आहे, लिबरल वर्ल्ड आहे असं आपण म्हणतो, फ्री वर्ल्ड आहे असं म्हणतो. पण वास्तवामध्ये तसं काही दिसत नाही. खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपण विचार करू लागलो तर 1945 मध्ये गॅट नावाचं एक संघटन स्थापन केलं होतं आणि ते बरीच वर्ष काम केलं आणि 1995 पर्यंत ते काम केलं. 1995 मध्ये गॅट विसर्जित केलं आणि जागतिक व्यापार संघटना किंवा संस्था, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO ची स्थापना केली. आणि जे सदस्य गॅटचे होते ते सगळे सदस्य या जागतिक व्यापार संघटनेचे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे होते. आणि मग जे सभासद आहेत त्यांना सगळी बंधनं, नियंत्रणं लागू होती. आणि जागतिक व्यापार संघटनेनं आणि गॅटनं पण असं सांगितलं की हे जग मुक्त आहे, हे मुक्त जग आहे, फ्री वर्ल्ड आहे. आणि त्यामुळं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांवरती कुठल्याही प्रकारची बंधने, नियंत्रण असता कामा नये. पण जे आर्थिकदृष्ट्या सबळ राष्ट्र असतात, अमेरिकेसारखी जी प्रबळ राष्ट्र असतात, की त्यांचं इतर जगांवरचं अवलंबित्व फारसं नसतं. ती राष्ट्र मग अशा प्रकारचे हे नियम, कायदे, अटी, नियमावली जुगारून या नियमांच्या विरोधी, कायद्यांच्या विरोधी आपले निर्णय, आपली धोरणं निश्चित करून त्याची कार्यवाही, त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात. आता हा जो मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापार होणं आवश्यक आहे, फ्री ट्रेड होणं आवश्यक आहे इंटरनॅशनल, तो न करता तो नियंत्रित किंवा ज्याला संरक्षित असं म्हटलं जातं, रिस्ट्रिक्टेड किंवा प्रोहिबिटेड करण्याचा प्रयत्न या अमेरिकेच्या धोरणातून स्पष्ट होतो. म्हणजे जे जागतिक व्यापार संघटनेचं धोरण आहे, तत्व आहे, त्याला छेद देणारा निर्णय, त्याला छेद देणारं धोरण अमेरिका तयार करून त्याची कार्यवाही, अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण अमेरिकेला हे माहित आहे की अमेरिकेचं अवलंबित्व कमी आहे, पण जगातल्या अनेक देशांचं अवलंबित्व जास्त आहे. असं जरी असलं तरी सुद्धा अमेरिकेला सुद्धा जगाच्या बाजारपेठेची गरज आहे, जगातल्या देशांच्या बाजारपेठेची गरज आहे. कारण अमेरिकेची लोकसंख्या कमी आणि जे काय वस्तू आणि सेवांचं उत्पादन होईल त्याची विक्री करायला पाहिजे, त्याचं मार्केटिंग करायला पाहिजे, विपणन करायला पाहिजे. आणि त्यासाठी जगाच्या बाजारपेठेची, जगातल्या देशांच्या बाजारपेठेची गरज आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. पण एक अविवेकी निर्णय, एक जगाच्या विकासावरती, ज्या देशांचं अवलंबित्व अमेरिकेवरती आहे त्यांच्या विकासावरती प्रतिकूल परिणाम करणं हा हेतू असावा त्यामध्ये आहेच. आणि म्हणून अशा प्रकारचं हे जे टॅरिफ, ज्याला आपण आयात कर म्हणतो, आयात शुल्क असं म्हणतो, ऍक्च्युअली ती इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी आहे, ती निर्यात करणाऱ्या देशांवरती लादली जाते. म्हणजे ती त्यांची आयात ड्युटी होते, आयात शुल्क होतं.
म्हणजे भारतावरती तो कर लादला तर तो भारताच्या निर्यातीवरचा कर आहे, पण तो अमेरिकेच्या आयातीवरचा कर आहे आणि म्हणून त्याला एक्सपोर्ट इम्पोर्ट ड्युटी, निर्यात आयात शुल्क किंवा कर असं म्हटलं जातं. आता 2 एप्रिलला जो निर्णय घेतला अमेरिकेनं, तो निर्णय काय आहे नेमका तो सांगतो, त्याचे दर काय आहे ते पहिल्यांदा सांगतो आणि मग त्याचे प्रतिकूल परिणाम जगावरती काय होणार, अमेरिकेवरती अवलंबून असणाऱ्या देशांवरती काय होणार आणि भारतावरती काय होणार याचा आपण विचार करू. आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काय विचार करणं आवश्यक आहे, तर इंटरनॅशनल ट्रेड इज अन इंजिन ऑफ ग्रोथ. ते विकासाचं साधन आहे, ते विकासाचं प्रभावी साधन आहे, ते इंजिन आहे, मार्ग आहे आणि त्यामुळं जगातल्या अनेक देशांना असं वाटतं की आपण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी हो, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा घ्यावा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार गतिशील, प्रभावी, कार्यक्षम, व्यापक करण्याचा प्रयत्न करावा असं त्या पाठीमागचं धोरण असतं. पण जागतिक व्यापार संघटनेचे नियम, नियमावली, कायदे, अटी असताना सुद्धा त्या धुडकावून हे आयात शुल्क धोरण किंवा टॅरिफ लागू करण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे. आता नेमकं काय केलंय, किती केलंय हे पहिल्यांदा सांगतो, मग त्याचे परिणाम काय होऊ शकतील, होत आहेत ते आपण जाऊ आणि मग आपण शेवटच्या टप्प्यामध्ये भारताकडे, आपल्या देशाकडे जाण्याचा प्रयत्न करू. या 2 एप्रिलच्या ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या धोरणामुळं निर्यातदार देशांच्या निर्यात करावरती म्हणजे अमेरिकेच्या आयात करावरती किती वाढ झाली, ती वाढ आपण विचारामध्ये घेऊया. कंबोडियाचा जो कर आहे, कंबोडियावरती लादला जाणारा, तो 49% असेल, व्हिएतनामवरती 46% असेल, श्रीलंकेवरती 44% असेल, बांगलादेशावरती 37% असेल, थायलंडवरती 36% असेल, चीनवरती 34% असेल, इंडोनेशियावरती 32% आहे, तैवानवरती 32% आहे, स्वित्झर्लंडवरती 31% आहे, दक्षिण आफ्रिकेवरती 30% आहे, पाकिस्तानवरती 29% आहे, भारतावरती 27% आहे, कोरियावरती दक्षिण कोरिया 25%, जपान 24%, मलेशिया 24%, युरोपचा महासंघ 20%, इस्रायल 17%, फिलिपाईन 17%, ब्रिटन 10%, ब्राझील 10%, सिंगापूर 10%, चिली 10%, ऑस्ट्रेलिया 10%, तुर्की 10% आणि कोलंबिया 10%. या देशांचं जर आपण ढोबळमानानं वर्गीकरण करू लागलो तर मला असं लक्षात येतं की जे देश अमेरिकेला जवळचे वाटतात, जे देश अमेरिकेचे मित्र वाटतात, त्या देशांवरती सरासरीनं 10% हा कर लादलेला आहे. पण जे देश अमेरिकेला लांबचे वाटतात, आपण शत्रू राष्ट्र असं म्हणूया, जे मित्र नाहीत, त्यांच्यावरती मात्र 24%वरून 20%वरून 49% तो कर लादलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं, युरोप राष्ट्रांवरती 20%चा कर आहे, तर कंबोडियावरती 49%. कंबोडियामध्ये छोटे, मला वाटतं डर्टी त्यांचं वर्गीकरण केलं. व्हिएतनामवरती 46% आहे, श्रीलंका केवढा राष्ट्र आहे, श्रीलंकेवरती 44% आहे, बांगलादेश केवढा आहे, 37% आहे, चीन प्रबळ आहे, 34% आहे, आपल्यावरती 27% आहे, पाकिस्तानवरती 29% आहे. 29%. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की या देशातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत, त्या वस्तू व सेवा एवढ्या दरानं मागणार, एवढ्या दरानं किमतीमध्ये वाढ होणार. एवढ्या दरानं किमतीमध्ये वाढ होणं म्हणजे त्या देशामध्ये तुलनेनं या देशातून येणाऱ्या या वस्तू व सेवांच्या किमती किंवा वस्तू सेवा महाग होणं. या वस्तू व सेवा महाग होणं म्हणजे त्या देशातली मागणी कमी होणं. बरोबर. त्या देशातली मागणी कमी होणं म्हणजे या देशांची निर्यात कमी होणं. निर्यात कमी होणं याचा परिणाम परकीय चलनामध्ये घट झाली आणि तेवढी मार्केट कमी झाल्यामुळं विकासावरती त्यांचा प्रतिकूल परिणाम झाला, कारण तेवढं उत्पादन कमी करावं लागेल. या उलट अमेरिकेमध्ये काय होईल? अमेरिकेमध्ये असं होईल की या वस्तू महागल्यामुळं
आता त्यांचं उत्पादन अमेरिकेमध्ये ते करतील, उत्पादन तिथं केल्यामुळं किमती कमी असतील, त्यांच्या वस्तूंना आणि सेवांना मागणी अधिक असेल आणि किंबहुना ते निर्यात करू शकतील, कारण तुलनेनं त्यांचं उत्पादन खर्च कमी असेल. तो प्रगत देश आहे, आधुनिकीकरण आहे, तंत्रज्ञान आहे, यांत्रिकीकरण आहे, त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल. म्हणजे या करामुळं एका बाजूला ज्या ज्या देशांचा अमेरिकेशी व्यापार आहे, निर्यात व्यापार आहे, त्या निर्यात व्यापारावरती प्रतिकूल परिणाम होईल, त्यांचं उत्पादन कमी होईल, त्यांचा विकास तेवढ्या प्रमाणावरती घटण्यासाठी त्याची मदत होईल. तर याचा फायदा अमेरिकेला होईल, की फायदा कसा होऊ शकेल, की अमेरिकेमध्ये उत्पादन करण्यासाठी प्रेरणा प्रोत्साहन मिळेल, अमेरिका उत्पादन करेल, प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळं ते कमी खर्चामध्ये करेल आणि परकीय चलन तेवढं त्यांचं वाचेल आणि विकासाला त्यांच्या मदत होऊ शकेल, असा फायदा त्यांचा होऊ शकेल. मात्र दुसरी एक गोष्ट आहे, अमेरिकेनं जो कर लादला तेवढा कर हे देश लादू शकत नाही. कारण हे सगळे देश, जर चीन सारखा देश आपण सोडला तर डायरेक्ट विरोध करणारे देश नाहीत. आपण जर जगाचं इकॉनॉमिक पॉलिटिकल रिलेशन्स आपण बघितले तर जगातले काहीच देश प्रगत आहेत. ते देश अमेरिकेला विरोध करू शकतील, त्यांची संख्या कमी आहे. चीन सारखा देश करू शकेल, सोडला तर दुसरे कुठले नाही. बाकीचे कोण करतील असं वाटत नाही. समजा युरोप मधले काही करू शकतील, ते छोटे आहेत पण ते प्रगत आहेत. मेजॉरिटी देश आफ्रिका, आशिया खंडातले अप्रगत आहेत. त्यांच्यावरती प्रतिकूल परिणाम होऊ शकेल, त्यांची निर्यात कमी होऊ शकेल, त्यांना मिळणारं परकीय चलन कमी होऊ शकेल, त्यांचा विकास कमी होऊ शकेल. हा प्रतिकूल परिणाम यामध्ये होऊ शकतो. आणि टिट फॉर टॅट, जशाच तसं, म्हणून हे देश तेवढ्या दरानं हा कर लादू शकत नाहीत, कारण त्यांचा अमेरिकेवरचा अवलंबित्व जास्त आहे. बरोबर. त्यामुळं जगाच्या विकासाला आणि जगामध्ये एक रिसिएशन, घसरणीची अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे जगाच्या विकासावरती प्रतिकूल परिणाम होऊ शकेल आणि या देशांच्या विकासावरती तर निश्चितच प्रतिकूल परिणाम होऊ शकेल. म्हणून जगातले 60 देश अमेरिकेला भेटलेत. त्यांनी विनंती केलेली आहे की एवढी करवाढ करू नका, एवढं आयात शुल्क, एवढी टॅरिफ करू नका, आमच्या दृष्टीनं ते घातक आहे. कदाचित तुम्हाला एवढी त्याचा प्रतिकूल परिणाम किंवा प्रतिकूल परिणामाची झळ तेवढी तुम्हाला होणार नाही. 60 देश भेटलेत, म्हणून याचा विचार आपल्याला या अनुषंगाने करायचा आहे. मग आता आपण भारताकडे जाऊ. हे मत तुमच्याकडे. मला या अनुषंगानं मला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या बोलण्यामध्ये एक महत्वाचं विधान तुम्ही केलं, ते म्हणजे की जी राष्ट्र अमेरिकेला जवळ वाटतात त्या राष्ट्रांच्या बाबतीमध्ये अमेरिकेनं तुलनेनं खूप कमी कर त्यांनी लादलेले आहेत. तर जी राष्ट्र 10% केवळ बेसिक टॅक्स त्यांनी लावलेला आहे, परंतु जी राष्ट्र त्यांना जवळची वाटत नाहीत किंवा व्यापाराच्या दृष्टिकोनातनं अनुकूल वाटत नाहीत, यांच्यावरती मात्र त्यांनी टॅरिफ जास्त लावले. उदाहरण सांगायचं झालं भारताच्या बाबतीमध्ये तर गेल्या फेब्रुवारी पासूनचा आपण जर विचार केला तर टेस्लाला भारतामध्ये पायघाड्या घालण्याची अवस्था, एक अशा प्रकारची अवस्था होती आपल्या देशामध्ये की टेस्ला आता आपल्या देशामध्ये त्यांचा उद्योग चालू करेल की काय, अशी परिस्थिती होती. परंतु टेस्लाच्या बाबतीमध्ये भारतीय सरकारने जे धोरण राबवलं, त्यांच्यावरती कर कमी करण्यासंदर्भामध्ये सरकारनं नकार दिला किंवा तशा पद्धतीची अनुकूलता दर्शवली नाही. त्यामुळं टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क, जे भारतामध्ये येता येता थांबले, ते भारतामध्ये व्हिजिट करणार होते टेस्लाच्या लॉन्चिंगसाठी किंवा टेस्लाला भारतामध्ये काय म्हणूया त्याला आपण, टेस्लाला भारतामध्ये लॉन्च करण्यासाठी ते येणार होते, परंतु त्यांची व्हिजिट रद्द करण्यात आली. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये हेच एलॉन मस्क हे ट्रम्प यांच्या आवडत्या व्यक्तींमध्ये सगळ्यात जवळचे बनलेले आहेत आणि त्यांच्यासाठी तर ट्रम्प प्रशासनामध्ये DOG म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी नावाचं एक स्पेशल खातं त्यांनी तयार केलंय. म्हणजे एक प्रकारे मला या पार्श्वभूमीवरती मला असं म्हणायचं आहे की एक प्रकारे अमेरिका ही आपल्या देशामधल्या कंपन्यांना इतर देशामध्ये चांगला प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी एक प्रकारे ही मुस्कटदाबीच करतीये. जे देश त्यांच्या बाजूने आहेत त्यांच्यावरती ते कमी कर लादतायत, तर जे देश त्यांच्या दृष्टिकोनातनं अनुकूल निर्णय घेत नाहीत त्यांच्यावरती मात्र
अधिक कर लादतायत असं तुम्हाला वाटतं का? आता या संदर्भामध्ये एका गोष्टीचा आपण विचार करणं आवश्यक आहे की भारतावरती 27% कर लादला तरी भारत अमेरिकेवरती जास्त दरानं कर आकारतं. पण भारताची आणि अमेरिकेची तुलना आपण करू लागलो तर भारत आणि अमेरिकेमध्ये फार मोठा फरक आहे. कितीतरी पटीनं अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त आहे. म्हणजे आज भारताला खुल्या व्यापार धोरणापेक्षा संरक्षित व्यापार धोरणाची गरज आहे. कारण उद्योगाचं योगदान विकासातलं भारताच्या वाढवायचं आहे, शेतीचं योगदान वाढवायचं आहे आणि त्यासाठी काही संरक्षण, काही नियंत्रण, काही बंधनं, काही अटी लादणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला भारतानं दर वाढवला किंवा भारताचा दर जास्त आहे म्हणून अमेरिकेचा दर जास्त असणं आपल्याला परवडणार नाही. ते आपल्या विकासावरती घातक परिणाम करेल. कारण आज आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी काही नियंत्रणं, काही बंधनं, काही करांचे दर लादणं आणि वाढवणं आवश्यक आहे. आता यामध्ये एक आपल्याला चित्र दिसतं की यामधून एक असा आपल्याला धडा पण मिळतो की अमेरिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर अमेरिकेचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, हे पण त्यातून आपल्याला स्पष्ट होतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की भारत आणि अमेरिकेचा एक खास विचार करणं आवश्यक आहे. कारण भारत आणि अमेरिका यांच्यातले आंतरराष्ट्रीय व्यापाराचे संबंध वेगळे आहेत. किंबहुना भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार अमेरिकेशी जास्त आहे. तुम्हाला जर प्रेक्षकांसाठी आकडा सांगायचं झालं तर 2023-24 मध्ये भारताचा अमेरिकेशी आंतरराष्ट्रीय व्यापार 119.71 अब्ज अमेरिकन डॉलर एवढा होता. आणि या एकूण व्यापारामध्ये भारताची निर्यात जास्त होती आणि अमेरिकेतून होणारी आयात कमी होती. निर्यात ही 77.51 अमेरिकन डॉलर एवढी होती आणि आयात मात्र 42.19 अमेरिकन डॉलर एवढी होती असं आपल्याला म्हणता येईल. या पार्श्वभूमीवरती आपल्याला हे विचारामध्ये घेणं आवश्यक आहे की आपला हा भारत हा निर्यातदार देश आहे. अमेरिकेला निर्यात करणारा देश आहे आणि म्हणून आपल्याला यामध्ये निर्यात करणं, अमेरिकेवरचं आपलं अवलंबित्व म्हणजे आपली मार्केट आहे अमेरिका आणि ही मार्केट आता कमी होणार. आपली निर्यात होती 77.51 अब्ज अमेरिकन डॉलर आणि आयात होती 42.19 अब्ज अमेरिकन डॉलर. म्हणजे निर्यात आयातीपेक्षा डबल आहे. आणि काय होईल त्यामुळं की आता ही निर्यात कमी होणार. निर्यात कमी झाली की पुन्हा आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तुटीचा प्रश्न निर्माण होणार. तुटीचा प्रश्न निर्माण झाला की आपल्याला परकीय चलन मिळणार नाही. असे अनेक प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे आपण निर्यातीसाठी अमेरिकेवरती मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहोत. ती निर्यात कमी होणार. आता याचं थोडस अजून विश्लेषण आपण जर करण्याचा प्रयत्न करू लागलो म्हणजे आपली निर्यात जी आहे ती 23-24 आकडा आहे की 119.71 अब्ज अमेरिकन एकूण व्यापारामध्ये डॉलर, निर्यात 77.51 अब्ज अमेरिकन डॉलर आहे आणि आयात 42.19 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. म्हणजे जवळपास दुप्पट आपली निर्यात आयातीपेक्षा अमेरिकेकडून आहे. याचा थोडासा ब्रेकअप जर आपण बघू लागलो तर ब्रेकअप असं दिसतो की 2019 ते 24
याची जर थोडी तुलना करू लागलो तर आपली निर्यात जवळपास 1.5 पटीनं वाढलेली आहे अमेरिकेला. 2021 ला आपण 53.8 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी निर्यात करत होतो. ती 80.7 अब्ज अमेरिकन ती 80.7 अब्ज अमेरिकन डॉलर ही आयात होती आणि 42.8 ही अब्ज अमेरिकन डॉलर एवढी निर्यात होती. म्हणजे निर्यात ही जवळपास 1.5 पटीनं अमेरिकेला वाढल्याचं चित्र यामधून दिसतं. आणि ही जी निर्यात आहे, आता मी जो आकडा सांगितला 23-24चा, तो 77.51 अब्ज अमेरिकन डॉलर. याचं जर ब्रेकअप आपण बघू लागलो तर इलेक्ट्रिकल मशिनरी, त्यानंतर हिरे माणिक मोती, औषधी वस्तू म्हणजे औषध, त्यानंतर जे यंत्रसामुग्री आहे आणि साधनं, खनिजे आणि तेले, लोखंड आणि पोलाद, कापडी वस्तू म्हणजे कापड, ऑटोमोबाईल सगळी वाहनं, वाहनाला लागणाऱ्या वस्तू, रसायनं आणि प्रामुख्यानं ज्या आपण विणलेल्या वस्तू आहेत, भरतकाम वगैरे केलेल्या वस्तू, त्यांची निर्यात प्रामुख्यानं आपण अमेरिकेकडे करतो. बरोबर. आणि आता अजून थोडस विस्तारानं करू लागलो, रस्त्यावरची वाहनं ही पण आपण निर्यात करतो. आणि त्यामध्ये आता परिणाम असं झालाय की यामध्ये एक अमेरिकेचं षडयंत्र आपल्याला दिसतं. थोडस आपण विस्तारानं गेलो बघा, रस्त्यावरची वाहनं, रोड व्हेकल्स आपण म्हणतो, या रोड व्हेकलची अमेरिकेला निर्यात करणारे जे देश आहेत त्यामध्ये मेक्सिको आहे, जपान आहे, कॅनडा आहे, कोरिया आहे, जर्मनी आणि भारत आहे. या सगळ्यामध्ये भारताचा दर वाढवलेला आहे अमेरिकेने, 26% केलेला आहे. आणि मेक्सिको सोडला तर सगळ्या देशांची मी नावं आता घेतली, ही रस्त्यावरच्या वाहनांची जी अमेरिकेला निर्यात होते त्याचे दर कमी आहेत. अजून दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर साधारणतः पेट्रोलजन्य पदार्थ, ग्रीस वगैरे ही तेल, याची जी निर्यात आहे ही निर्यात करणारे 5-6 देश आहेत अमेरिकेला. कॅनडा आहे, मेक्सिको आहे, सौदी अरेबिया आहे, ब्राझील आहे, इराक आहे आणि भारत आहे. यामध्ये इराक सोडला तर भारतावरती जास्त कर लादलेला आहे, 26%. आणि बाकीच्या देशांवरचे जे कर आहेत ते तुलनेनं कमी आहेत, कॅनडावरती तुलनेनं जास्त आहे. म्हणजे त्यामध्ये पण त्यांनी वस्तुनिहाय सुद्धा विचार केलेला आहे. आणि वस्तुनिहाय विचार करताना सुद्धा भारताची त्या वस्तूची निर्यात अमेरिकेला कशी होणार नाही किंवा ती कशी कमी होऊ शकेल या दृष्टीनं त्यांनी विचार केल्याचं चित्र आपल्याला दिसतं. खरं म्हणजे याच्या जोडीला मी एक महत्वाचा मुद्दा मी इथं नमूद करू इच्छितोय. 2 एप्रिलला जेव्हा ट्रम्प यांनी हे सगळं धोरण जेव्हा जाहीर केलं त्या दरम्यान त्यांच्या विधानामध्ये 1-2 वाक्य अशी पण आली होती की मोदी माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांची आमच्याबरोबर व्यापार करण्याची त्यांची पद्धती मात्र मला बरोबर वाटत नाहीये, त्यांची भारताची व्यापार करण्याची पद्धत मला आवडत नाहीये, असं ट्रम्प बोललेत. याचा अर्थ भारताच्या बाबतीमध्ये ते त्यांची खप्पामर्जी झालेली सरळ सरळ दिसते. तुम्हाला सांगतो, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. ट्रम्प अध्यक्ष झाल्याबरोबर त्यांनी एक विधान केलेलं आहे. 2024ची भारतात इलेक्शन झाली ती अमेरिकेतनं मिळालेल्या पैशावरती झालेली आहे. अच्छा, त्यावरून आपण म्हणत असो अमेरिका आपला देश आहे, आपल्याला असं वाटतं अमेरिका देश आहे, पण असं विधान जेव्हा एखादा देश करतो त्यावेळेला कितपत मैत्री आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर. खरंच मैत्री असती तर मग कशासाठी 2% दर 26-27% आपण कशासाठी नेला
हे आता आपण 1% कमी केलाय, 26% केले म्हणे. समजून घेणं आवश्यक आहे. 27% केलेलं आहे, 26%. बरोबर. यावरून आपल्याला हे लक्षात येईल की खरंच आपली मैत्री आहे का अमेरिकेशी. 27% आहे, खरीच आपली मैत्री आहे का? तर मला वाटतं मैत्री आहे हे सांगणं आणि प्रत्यक्ष असणं यामध्ये काय फरक आहे. तो फरक जेव्हा आपण एखाद्याला मित्र म्हणून स्वीकारतो त्यावेळेस सगळं प्लस मायनस आपण स्वीकारत असतो. व्यापारामध्ये मित्र चांगला नाही आणि बाकीचे ज्या चांगला आहे. मग दुसऱ्या वेळेला पण असं पण म्हणतो की 24ची इलेक्शन ही अमेरिकेतल्या पैशावरती झाली. हे काय भारत आणि अमेरिकेचे चांगली मित्र किंवा मित्रत्वाचे संबंध आहेत याचा निदर्शक आहे, तो इंडिकेटर आहे? मला वाटतं नाही. आपण म्हणतोय अमेरिका आमचा मित्र आहे, आपणच म्हणतोय आपले पंतप्रधान जाऊन भेटतात किंवा त्यांची भेट होते. खरंच ती मनापासूनची भेट आहे का? खरंच आपण मनापासूनचे मित्र आहोत का? तर मला वाटतं हा आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ट्रम्प खास करून मोदींवरती, भारतीय प्रशासनावरती रागवलेले दिसतात. त्याचे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मोदींनी अमेरिकेमध्ये जाऊन तिथं भारतीय मतदारांना, म्हणजे भारतीय वंशाच्या मतदारांना डेमोक्रॅटिक कडे वळवण्याचा प्रयत्न केला, असा एक मध्यंतरी कुठंतरी त्यांचा एक आरोप होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युक्रेन युद्धामध्ये, रशिया-युक्रेन युद्धामध्ये रशियाकडनं स्वस्त तेल भारतानं घेतलं. हे 2 मुद्दे भारतावरती ट्रम्प प्रशासनाची खप्पामर्जी आहे याचं कारण असू शकतात का? तुम्हाला सांगतो, माझं व्यक्तिगत निरीक्षण आहे, कदाचित चुकीचं असू शकेल. ट्रम्प जे बोलतात, जे निर्णय घेतात, ते सगळे भारताचे विरोधी निर्णय आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. व्हिसाचा निर्णय घ्या, हे टॅरिफचा निर्णय घ्या, त्यांचं बोलणं घ्या 2024 इलेक्शनच्या संदर्भामधलं. व्यापार धोरण आवडत नाही म्हणा, हे चांगल्या मित्रत्वाचं लक्षण आहे असं वाटतं का आपल्याला? मला नाही आहे. मित्र म्हणायचं आणि प्रचंड कर लावायचा. इंधनावरती म्हणजे पेट्रोलजन्य पदार्थांवरती आपण 99% परदेशावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण रशियाचा तो आयातदार आहोतच. बरोबर. आणि मग रशियानं आणि रशियाची भारताची मैत्री तशी जुनी आहे. हो. आणि आपलं मैत्रीपेक्षा सुद्धा पेट्रोलजन्य पदार्थाला आपण अमेरिकेवरतीच अवलंबून आहे. बरोबर. रशियावरती. मग ते कमी दरामध्ये आपण घेणारच ना. त्यामध्ये काय वेगळं आहे? त्यामध्ये काय वेगळं नाही, कारण पेट्रोलजन्य पदार्थाला आपण 90% पेक्षा जास्त परदेशावरतीच अवलंबून आहे. यामध्ये मग रशिया असेल, आखाती देश, गल्फ कंट्रीज असतील, इराण, इराक, अरबस्तान, UAE वगैरे काय असतील ते, त्यावरतीच आपण अवलंबून आहे. आणि इंधनाशिवाय काय चालतं? बरोबर. इंधनाशिवाय काय चालत नाही, कुठलाच विकास होत नाही ना. शेती. भारताच्या परीक्षेपात ही भूमिका बरोबर आहे सर, पण नेमकं याच गोष्टीमुळं ट्रम्प यांच्या मनामध्ये भारताबद्दल एक प्रकारचा आकस निर्माण झालाय असं वाटतंय आपल्याला? नाही, मला असं वाटतं की बायडेनच्या काळात जे भारत अमेरिका संबंध होते ते कदाचित त्यांना ते खटकलं असावेत आणि त्यामुळं त्यांची विरोधीच भूमिका आहे असं मला वाटतं. जॉन बायडेनच्या कालावधीमध्ये असे निर्णय घेतल्याचं माझ्या बघण्यात किंवा ऐकण्यात नाही. व्हिसाचा असू दे किंवा अजून कशाचा काय असू दे. पण जसं ट्रम्प अध्यक्ष झाले तसं सगळे निर्णय ओपनली, खुल्यापणानं भारताची विरोधी ते घ्यायला लागलेले. असं दाखवलं जाते की बाबा मैत्री आहे, पण निर्णयातून काय होत नाही. व्हिसाचा निर्णय घ्या, त्यांचा हा आयातीचा निर्णय घ्या, टॅरिफचा. हे जर वाटलं, हे जर विचारात घेतलं तर फार काय चांगली मैत्री आहे असं चित्र मला दिसत नाही. आणि याचा निश्चितपणे भारताच्या विकासावरती परिणाम होणार. आपण 2047 ला विकसित भारताकडे चाललोय, 2030 ला शाश्वत भारताकडे चाललोय. आणि आता मुळातच जगामध्ये थोडी घसरणीची अवस्था, रशिया युक्रेनचं युद्ध, त्याचा प्रतिकूल परिणाम जगावरती झालेला आहे आणि तो भारतावरती पण होत आहे. आपला खरं भाकीत प्रेडिक्टेड, फोरकास्टेड आर्थिक वृद्धी दर, स्थूल देशांतर्गत वृद्धी दर हा 8% होता, तो 6.2% झाला आपला. आणि आता आपण
तो साधारणतः 6.5% निश्चित केलाय 25-26 साठी. म्हणजे ते टार्गेट कमी केलेलं आहे. 2047ला विकसित भारताकडे जाताना तो 10%च्या वर पाहिजे. मग आपल्या विकसित भारताच्या, शाश्वत भारताच्या स्वप्नामध्ये, उद्दिष्टामध्ये अमेरिका अडथळा ठरते असा अर्थ नाही का त्याचा? बरोबर आहे, बरोबर. असा अर्थ आपण निघतो का नाही त्याचा? निघतो 100%. म्हणजे मग अमेरिकेची किंवा ट्रम्पची धोरणं भारताच्या विरोध आहे. पण सर, मगाशी तुम्ही एक छान बोललात की ट्रम्प प्रशासनाच्या या धोरणानंतर 60 राष्ट्रांनी ट्रम्प प्रशासनाला त्यांच्याबरोबर बोलणं केलं, कर पाठिंबा घेण्याबद्दल आवाहन केलं. याच्यामध्ये भारताचा समावेश होता का सर? तर ते राष्ट्रांची यादी माझ्या वाचनात किंवा ऐकण्यात आली नाही. पण मला असं वाटतं की खरं म्हणजे हे अमेरिका एवढं उच्च पातळीवरती प्रगत झालेले देश आहे. गॅट पासून ते सदस्य आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा सदस्य आहे, सगळ्या जगभर शिथिलीकरण, जागतिकीकरणाची चळवळ चालू आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा एखादा देश, एखादा राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष अशा प्रकारचे निर्णय घेतो म्हणजे या संस्था उद्ध्वस्त करण्यासारखा आहे. त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेचं सभासदत्व रद्द केलं, कॅन्सल केले. म्हणजे ह्या ज्या काय एक जागतिक अर्थकारण, जागतिक एक राजकारण, समाजकारण नियंत्रित, नियमित करणाऱ्या संस्था आहेत, त्यातून बाहेर पडून आम्ही आमचं स्वतंत्र आहोत, आम्ही तुमच्या बरोबर नाही असं म्हणण्यासारखं आहे. आता त्यांची प्रगती उच्च पातळीवरची आहे म्हणून ते करू शकतात, पण आपण ते करू शकत नाही. कारण आपल्याला संयुक्त राष्ट्र संघाची बंधनं पाळायला पाहिजेत, जागतिक बँकेची नियंत्रण बघायला पाहिजेत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची बंधने विचारात घ्यायला पाहिजेत, जागतिक आरोग्य संघटनेचे नियम अटी विचारात मध्ये घ्यायला पाहिजेत. कारण अजून आपल्याला त्या विकासाची पातळी गाठता आलेली नाही. आपण आता प्रयत्न करायला लागलोय आणि असे जर अडथळे आले तर आपल्या विकसित किंवा शाश्वत भारतासारखी जी स्वप्न आपण बघतोय त्याला खीळ बसेल, त्यातून अडथळा निर्माण होणार आहे. असे एक चित्र यातून होतं असं मला वाटतं. एकंदरीत या चर्चेच्या समारोपाकडे जाताना मला असं वाटतं की हे अमेरिकेचं धोरण सगळ्या जगाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरती प्रतिकूल परिणाम करणार आहे, सगळ्या जगाच्या आंतरराष्ट्रीय विकासावरती, जगाच्या विकासावरती घातक परिणाम करणार आहे. प्रामुख्यानं ज्या देशांचं अवलंबित्व अमेरिकेवरती निर्यातीसाठी जास्त आहे त्यांच्यावरती ते अधिक घातक परिणाम करणार आहे. आणि भारतासारख्या देशाला शाश्वत विकासाकडे जाताना, विकसित भारताकडे जाताना एक महत्वाचा अडथळा ठरणार आहे. कारण आपण निर्यातीसाठी अमेरिकेवरती फार मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहोत. त्याचे मी आकडे सांगितले. 23-24 मध्ये आपली एकूण निर्यात 119.71 अब्ज अमेरिकन डॉलर होती. त्यातली निर्यात आपली 77.51 अब्ज अमेरिकन डॉलर होती आणि आयात आपली 42.19 अब्ज अमेरिकन डॉलर. एवढी मोठी निर्यात होती आयातीपेक्षा. हे सगळं कमी होऊन मुळातच विकासावरती आपल्या प्रतिकूल परिणाम झालाय आणि याचा जास्त परिणाम होईल आणि शाश्वत विकास आणि विकसित भारतामध्ये निश्चितपणे अशा प्रकारचे निर्णय, अशा प्रकारची धोरणं अडथळा ठरू शकतील असं मला अत्यंत प्रामाणिकपणे एक छोटासा अभ्यासक म्हणून वाटतं. हे प्रेक्षकांपुढं जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं. शेवटचाच प्रश्न आता विचारतो सर. शेवटचाच प्रश्न. आता या सगळ्या सद्य परिस्थितीचा विचार केल्यानंतर भारताचं काय आर्थिक धोरण असलं पाहिजे? अशी प्रतिकूल परिस्थिती जर आपल्या समोर येत असेल तर पुढच्या नजीकच्या कालावधीसाठी विकसित भारत होत असताना किंवा तिथपर्यंत पोहोचत असताना आपली आर्थिक धोरणं कशी असली पाहिजेत? खूप महत्वाचा प्रश्न हेमंत तुम्ही विचारलात. कारण आपण शाश्वत भारताचं उद्दिष्ट थांबवू शकत नाही, विकसित भारताचं स्वप्न आपण थांबवू शकत नाही. आपण एकदा ते जाहीर केलंय आणि त्या दृष्टीने मार्गक्रमण करतोय. आता आपल्याला आपलं स्वावलंबित्व वाढवणं आवश्यक आहे, आत्मनिर्भरता वाढवणं आवश्यक आहे. आपण आपल्या देशाचा विकास आपण आपल्या पद्धतीनं करायला पाहिजे. दुसऱ्या बाजूनं आपल्याला बाजारपेठांची पण गरज आहे. कारण जो काय आपण उत्पादन केलं त्याची विक्री पण व्हायला पाहिजे. त्याशिवाय विकास वाढणार नाही. त्यासाठी आता
अमेरिकेसारखे राष्ट्र असे अडथळे आणू शकतात, म्हणून व्यापाराचं विविधीकरण करायला पाहिजे, डायव्हर्सिफिकेशन करायला पाहिजे. अमेरिकेवरचं अवलंबित्व अतिरिक्त न ठेवता बाकीच्या देशांशी सुद्धा आपली निर्यात आपल्याला वाढवायला पाहिजे. अशा बाजारपेठा आपण शोधून काढायला पाहिजे. त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांच्या प्रायोरिटी पसंती काय ते आपण शोधायला पाहिजे आणि त्या वस्तू आणि सेवांचं आणि त्या लेवलच्या गुणवत्तेचं उत्पादन आपण करून ती निर्यात वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे एका बाजूने. आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याला जास्तीत जास्त आयात कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आयात पर्यायीकरण करायला पाहिजे, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करायला पाहिजे आणि आपलं विकासाची गती आणि वेग वाढवायला पाहिजे. आता आपल्याला थांबता येणार नाही. 2030 आला, 5 वर्षामध्ये शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठायचे आहेत. 2047 मध्ये साधारणतः एक 22 वर्ष आपल्या हातामध्ये आहेत. विकसित भारताचं उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे. हे मार्ग आपल्याला शोधावे लागतील, नवीन मित्र करावे लागतील, नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील, त्यांना आवश्यक वस्तू व सेवा त्या दर्जाच्या त्या किमतीच्या आपल्याला तयार करून निर्यात करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूनं आपलं आयातीचं अवलंबित्व पण करावं लागेल. आणि अशा प्रकारच्या चौकटीमधली धोरणं आपल्याला निश्चित करावी लागतील आणि त्याची अंमलबजावणी कार्यवाही करावी लागतील. आणि आता करणं गरजेचं आहे. आज अमेरिका उठला, उद्या दुसरा कुठला देश उठू शकतो, अजून कुठला तिसरा, कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तो भाग असू शकतो, आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा तो भाग असू शकतो. त्यामुळं आता आपण स्वावलंबी होणं, सेल्फ रिलायंट होणं आणि डायव्हर्सिफाय करणं, विविधीकरण करणं निर्यातीचं आणि आयात कमी करणं आणि नवीन नवीन मित्र, नवीन नवीन उत्पादनामध्ये विविधीकरण करणं, या गोष्टींची आज गरज आहे आणि तो मार्ग आपण अवलंबायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. आपला खरं तर आज सुट्टीचा दिवस असताना देखील, तुम्हाला सुट्टी आहे की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला सुट्टी आहे, पण सुट्टीचा दिवस असताना देखील तुम्ही मला वेळ दिला. मला पण सुट्टी आहे, तुमच्यासाठी आलोय मी. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप महत्वाचा वेळ तुम्ही माझ्यासाठी दिलात, आमच्या प्रेक्षकांसाठी दिलात. माझ्या केबिन मधून मी जॉईन झालेला आहे, घरातून नाही, केबिन मधून जॉईन झालेला आहे माझ्या. अरे वा, धन्यवाद. अरे वा 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 वा, धन्यवाद सर. मी परत एकदा तुमच्या मनापासून धन्यवाद देतो. आलो की जेणेकरून काय वास्तव आहे ते समाजापर्यंत पोहोचावं, धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचावं आणि ते धोरणामध्ये समाविष्ट व्हावं. बरोबर बरोबर, धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा पुन्हा आपण वेगवेगळ्या विषयांवरती, विशेषतः आर्थिक विषयाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण बोलूया. परत एकदा मी तुम्हाला इन्व्हाइट करेन, परत एकदा आपण वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलूया. तुर्तास आपण इथंच थांबूया. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. धन्यवाद. थँक्यू, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद सर, थँक्यू.